नमस्कार, मी मेघा. स्वागत आहे मेघालाईन मराठीवर. आज आपण पाहणार आहे गुडघेदुखीवर काही सोपी घरच्या घरी करता येणारी योगासने. जर तुम्हाला जिने चढताना खूप वेळ उभं राहिल्यावर किंवा वारंवार गुडघ्यामध्ये वेदना होत असतील तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी. शेवटपर्यंत नक्की पहा. या योगासनामुळे तुमच्या गुडघ्याभोवतीचे स्नायू मजबूत होतात आणि सांध्याची हालचाल सुधारते आणि जर स्टिफनेस असेल गुडघ्यामध्ये तर तो रिलॅक्स होतो. सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना. जर तुमच्या गुडघ्याला फ्रॅक्चर किंवा लिगामेंट इजा किंवा तीव्र सूज किंवा गुडघ्याला काहीतरी त्रास मेजर होत असेल तर हे करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला किंवा फिजिओथेरपिस्टचा सल्ला घेणं आवश्यक आहे. नाहीतर हे करणं टाळा. सुरुवात आपण सरळ या पद्धतीने बसायचं आहे. पोश्चर सरळ राहील. स्पाइन आपली शुड बी स्ट्रेट आणि हात या पद्धतीने आणि दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर ठेवून अँकल रोटेशन आपल्याला करायचं आहे. छानपैकी शक्य होईल तेवढं खालच्या साईडने घेऊन या पद्धतीने रोटेशन. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज करणं फार आवश्यक आहे. 10 वेळा 15 वेळा तुम्ही हे करू शकता. रिव्हर्स दोन्ही साईडनी करणं आवश्यक आहे. याच्याने तुमचे स्नायू मोकळे होतात. एक छान इथे स्ट्रेच मिळतो. त्यानंतर दोन्ही पायामध्ये अजून थोडं अंतर ठेवायचं आहे आपल्याला आणि या पद्धतीने दोन्ही टोज एकमेकाला जॉईन देन रिलॅक्स. स्नायू बळकट होण्यासाठी फार महत्त्वाचं आहे हे पण कमीत कमी 10 वेळा 15 वेळा तुम्ही करू शकता. आणि विशेष म्हणजे तुम्ही कधीही फावल्या वेळात असं सरळ बेडवर बसून करू शकता. TV पाहत करू शकता. त्यानंतर थोडे पाय जवळ दोन्ही पायाची बोटं पूर्णपैकी स्क्वीज अशा पद्धतीने आणि प्रेशर द्यायचा. छान तो फील करायचा. देन रिलॅक्स. तो पूर्ण पायावर ताण येणार आहे. परत एकदा हे पण 10 वेळा करणं आवश्यक आहे. अगदी सूक्ष्म व्यायाम आहे हा, ज्याच्याने खूप फरक पडतो. त्यानंतर दोन्ही साईडला या पद्धतीने लेग्स स्विंग करायचे आहेत आपल्याला. त्यानंतर पुढे जायचे दोन्ही पंजे आणि नंतर मागे त्याच पद्धतीने पुढे. थोडा ताण येईल तो फील करायचा आहे. प्रत्येक वेळा फील करायचा आहे. सराव फार महत्त्वाचा आहे. सातत्य असेल तर नक्कीच फरक जाणवतो. त्यासाठी आपल्याला नियमित सराव करणं आवश्यक आहे. ॲटलिस्ट दिवसातून एकदा 10 ते 20 मिनिट स्वतःसाठी देणं आवश्यक आहे. त्यानंतर या पद्धतीने हे कमीत कमी आपल्याला सगळं 10-15 वेळा करणं आवश्यक आहे. नंतर आपण सरळच बसून राहायचं आहे. एक पाय फोल्ड करायचा आहे कोणताही. छातीच्या साईडला आणायचा प्रेस करून पोटाच्या दिशेने आणि दोन्ही हातांनी इथे पकडून या पद्धतीने 10 वेळा करणं आवश्यक आहे. आणि याला कोणी करू शकतं. एजचं काहीच फरक पडत नाही की तुम्ही एवढ्याच वयाचे आहेत याच लोकांनी केलं पाहिजे असं काहीच नाही. सर्वजण करू शकतात. यानंतर अपोजिट साईड सेम सरळ बसणं खूप गरजेचं आहे. पाठीला बाक नको आहे. पाय अशा पद्धतीने ठेवायचा. गुडघ्यामध्ये आवाज येतात बिकॉज तुमचं D3 कमी असेल तर ते तीव्रतेने जाणवेल. ज्यावेळेस तुम्हाला पेन होत असेल त्यावेळेस तुम्ही थांबू शकता. सुरुवातीला अगदी कमी करा आणि नंतर मग 20-20चे सेट तुम्ही करू शकता. रिलॅक्स. नेक्स्ट आपण टॉवेलची घडी किंवा एखाद्या या पद्धतीचा रोल घ्यायचा आहे आणि दोन्ही पाय सरळ त्यामध्ये असा ठेवायचा आहे. सॉफ्ट अगदी गुडघ्याच्या खाली ठेवायचा आहे. त्यासाठी या पद्धतीने हात दोन्ही मागे जातील आणि पोश्चर सरळ. एक पाय बाजूला ठेवायचं आहे नंतर आणि हा पाय मग याच रोलवर असेल आणि इनहेल करत शक्य होईल तेवढा वर उचला. होल्ड 1 2 3
4 5. बस रिलॅक्स. पूर्ण इथेपर्यंत तुम्हाला एक छान स्ट्रेच मिळेल, कळ मारेल हलकीशी आणि तो फील करायचा आहे. गुडघ्यावर पण छान ताण येईल. परत एकदा काही सेकंद होल्ड आणि रिलॅक्स. परत एकदा इनहेल. हे करताना इनहेल एक्झेल छानपैकी करत राहायचं आहे आपल्याला. रिलॅक्स. कमीत कमी 10 वेळा करणं आवश्यक आहे. आपण अपोजिट साईडला करूया. हा पाय बाजूला येईल, रोलच्या खाली एक्झॅक्ट गुडघ्याखाली रोल राहील आणि दोन्ही हात या पद्धतीने पोश्चर सरळ आणि इनहेल स्ट्रेच आणि पायाची दिशा अशी आपल्याकडे असली पाहिजे. छानपैकी ताण येईल, तो फील करा, स्ट्रेच करा. गुडघ्याचे स्नायू सगळे मजबूत होण्यासाठी बेस्ट आहे. रिलॅक्स. 5 सेकंद 10 सेकंद तुम्ही हळूहळू हे करू शकता. परत एकदा या पद्धतीने. सगळ्यात महत्त्वाचा तो ताण तुम्हाला फील करता येणं आवश्यक आहे. हे पण 10 टाइम्स आपल्याला करायचं आहे. नंतर दोन्ही गुडघे गुडघ्याच्या खालीच राहील तो रोल एक्झॅक्ट आणि दोन्ही हात मागे आणि इनहेल अप. दोन्ही पाय एकदाच वर या पद्धतीने. होल्ड फ्यू सेकंड्स. इथे ताण आलेला आहे, इथे आलेला आहे, इथे आलेला आहे, तो फील करायचा. इथे जास्त येतोय. रिलॅक्स. थोडं या पद्धतीने करून रिलॅक्स व्हा. परत इनहेल अप. होल्ड. हवेत तरळ राहिले पाहिजे, जमिनीला न टेकवता. रिलॅक्स. हे सुद्धा आपल्याला कमीत कमी 10 वेळा करणं आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला बसूनच अजून एक एक्सरसाइज करायची आहे. ती या पद्धतीने पोश्चर स्ट्रेट राहील आणि या पद्धतीने पायाला उचलायचं आहे आणि 1 2 सायकल सारखंच करायचं आहे तिथल्या तिथे पण आणि क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. नंतर या पद्धतीने तुम्ही हे झोपूनही करू शकता, बसूनही करू शकता, पण इथे तुम्हाला सपोर्ट मिळतो छानपैकी. ज्यांना होत नाही झोपून, पूर्ण लोड पायाचा सहन होत नाही, त्यांनी बसून करू शकतात आणि पकडून एक सपोर्ट मिळतो ना पायाला. इनहेल करून छान बॉडी स्ट्रेच आणि 1 या पद्धतीने 2 3 4 5 6 या पद्धतीने. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज रिव्हर्स. शरीराला बॅलन्स ठेवणं खूप आवश्यक आहे आणि इनहेल एक्झेल नॉर्मल ब्रीदिंग ठेवणं महत्त्वाचं आहे. हे कमीत कमी तुम्ही 15-15 वेळा किंवा 10-10 वेळा करू शकता. त्यानंतर या पद्धतीने दोन्ही पाय ठेवायचे आहेत छानपैकी. एवढं अंतर असेल पायामध्ये आणि दोन्ही पायाला म्हणजे पूर्ण पायाला, गुडघाच नव्हे तर पूर्ण पायाला आणि बॉडीला पण एक ट्विस्ट घ्यायचं आहे आपल्याला. या पद्धतीने जमिनीला गुडघा लागला पाहिजे आणि शक्य होईल तेवढा ट्विस्ट. याच्याने तुमच्या पाठीला, पोटाला, कमरेला पण पीळ बसते आणि एक छान या इथे पण छान एक स्ट्रेच मिळतो. परत या साईडने. मेन याच्यात गुडघे तुमचे जमिनीला टेकतात आणि त्याला तिथले स्नायू मोकळे होतात आणि लवचिकता वाढवण्यासाठी हे आसन सुद्धा आवश्यक आहे. पूर्ण बॉडीला आपण टार्गेट केलं इथे गुडघ्यासोबत. इनहेल एक्झेल करत राहायचं कमीत कमी 10 वेळा. हे तुम्ही बसल्या बसल्या आरामात करू शकता. छान स्ट्रेच मिळतो आणि तुम्हाला फ्रेश वाटायला लागेल. रिलॅक्स. नेक्स्ट आपण काही पाठीवरती झोपून करणार आहे एक्सरसाइजेस. त्यासाठी आपल्याला पाठीवरती झोपायचं आहे या पद्धतीने. रिलॅक्स पूर्ण बॉडी आणि दोन्ही पाय फोल्ड अशा पद्धतीने न करता थोडं हिप्सच्या जवळ घेऊन हात बाजूला, कोरला एंगेज करायचं आहे छानपैकी आणि हातावर आणि पायावर मेन पंजा आणि गुडघ्यावर, थायवर प्रेशर येईल. एवढा होत असेल हरकत नाही आणि थोडंसं स्ट्रेट होल्ड करायचं काही वेळ. गुडघ्यावर पण छान ताण येईल. रिलॅक्स. परत एकदा शक्य होईल तेवढं तुम्ही वर घेऊ शकता. स्टॅमिना वाढतो आणि तुमचे मेन
लवचिकता वाढते आणि स्ट्रेंथ वाढते गुडघ्याची, पायाची. कमीत कमी हे 10 वेळा करणं फार आवश्यक आहे. शक्य होईल तेवढं 5 सेकंड, 10, 15, 20, 30 सेकंड तुम्ही होल्ड करू शकता. छानपैकी लोड येतो एक मस्त आणि रिलॅक्स वाटायला लागतं. सर्क्युलेशन छान होतं. त्यानंतर दोन्ही पाय सरळ, थोडंसं अंतर पायामध्ये आणि एक पाय वर. एवढा वर करायची गरज नाही, तर तो एवढ्या पद्धतीने दुसरा जमिनीवर राहील. होल्ड आपल्या दिशेने त्याला तुम्ही या पद्धतीने करू शकता. 10 सेकंड, 20 सेकंड होल्ड करायचं आहे. देन रिलॅक्स. मग अपोजिट लेग. इनहेल एक्झेल करत राहणं आवश्यक आहे. या पद्धतीने तुम्ही मुवमेंट पण करू शकता. जर हवेत तुम्ही गुडघा पाय असेल त्यावेळेस तुम्ही ही मुवमेंटसुद्धा करू शकता. काही सेकंड होल्ड या पद्धतीने. एवढा जात असेल हरकत नाही, एवढा खूप वर घ्यायचं नाही आहे. या पद्धतीने कमीत कमी 10 वेळा हे सुद्धा करणं आवश्यक आहे. यानंतर दोन्ही पायाला जमिनीवर छान हात जवळ पाय घ्यायचेत आणि ज्यांना जमतं त्यांनीच हे करा. जस्ट रिलॅक्स. 3-4 वेळा तुम्हाला तिथल्या तिथे. ताण येईल छान. कोरला एंगेज ठेवा. रिलॅक्स. हे तुम्ही 5 ते 8 वेळा करू शकता. आपण झोपूनच आहे त्यामध्येच अजून एक एक्सरसाइज करायची आपल्याला. ती कशी? पाय एक फोल्ड करायचा आहे छानपैकी. शक्य होईल तेवढं छातीच्या दिशेने त्याला घ्यायचं आहे. पोटावरती ताण येईल, प्रेस करायचं आहे, होल्ड करायचं आहे काही सेकंड. ते इथे पण ताण येणार आहे, पूर्ण पोटावरती येणार आहे आणि तो फील करायचा आहे छान. पायाची दिशा तुम्ही अशी रोटेट करू शकता यामध्ये. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज किंवा न काही केलं तरी चालेल मुवमेंट. परत अपोजिट साईडला 10 सेकंड, 20 सेकंड होल्ड करणं आवश्यक आहे. ब्रीदिंग, इनहेल एक्झेल करत राहायचं आहे आपल्याला छान. अगदी सोप्या एक्सरसाइज आहेत. ही योगासने जर तुम्ही रोज सराव केला तर नक्कीच फरक जाणवेल. जी वेदना आहे ती नक्कीच कमी होईल. हे कमीत कमी दोन्ही वेळेने 10 वेळा करणं आवश्यक आहे. त्यानंतरच आपल्याला दोन्ही पाय फोल्ड करायचे आहेत. आपण एकेकाला फोल्ड केलं होतं आणि छातीच्या दिशेने दोन्ही प्रेस करायचं आहे. होल्ड फ्यू सेकंड्स आणि रिलॅक्स. परत एकदा प्रेस, रिलॅक्स. हे पण तुम्ही 10 वेळा करू शकता. आणि दोन्ही पाय वर या पद्धतीने होल्ड. दिशा पूर्ण बोटाची आपल्या चेहऱ्याच्या साईडला असेल. इथे खूप छान स्ट्रेच मिळणार आहे तुम्हाला. तो फील करा. देन थोडं रिलॅक्स व्हा. या पद्धतीने खूप काही अनेक व्हेरिएशन्स तुम्ही करू शकता. ज्याच्यात तुम्हाला छान वाटणं महत्त्वाचं आहे. रिलॅक्स फील होणं महत्त्वाचं आहे. छानपैकी तो स्ट्रेच मिळतो. मग रिलॅक्स व्हायचं आहे. त्यानंतर आपल्याला दोन्ही पाय स्ट्रेट. उजवा पाय आपल्याला या पद्धतीने लेफ्ट लेगच्या या साईडला ठेवू. या हाताने सावकाश प्रेस करत जमिनीला टेकवायचं आहे आणि विरुद्ध दिशेला पाहायचं. गुडघा पूर्ण लोअर बॉडी तुमची छान स्ट्रेच मिळतो. होल्ड करायचं 10 ते 20 सेकंड कमीत कमी. परत अपोजिट लेफ्ट लेगला इकडे आणि या पद्धतीने पाय जमिनीला. खूप छान स्ट्रेच मिळतो. तो फील करणं आवश्यक आहे. रोज सराव करणं महत्त्वाचं आहे. सातत्य हेच औषध आहे. कमीत कमी 4 ते 5 वेळा तुम्ही हे करू शकता. आपण पाहिलं आहे मोठ्या टॉवेलसोबत पण आपण केलेलं आहे, त्या घडीसोबत मोठ्या. आता एक छोटंसं नॅपकिन घेणार आहे. त्याची आपण छान छोटीशी एक घडी या पद्धतीने करणार आहे आणि एक पाय फोल्ड करायचा आहे आणि दोन्ही पायाच्या मध्ये म्हणजे या पिंडरी आणि थाईच्या या मधल्या गुडघ्याच्या एक्झॅक्ट खाली आणि इथे दाबून प्रेस करायचं आणि स्ट्रेट होल्ड. ताण येणार आहे छानपैकी आणि पायाला पूर्ण शक्य होईल तेवढं छातीकडे आणायचं आहे आपल्याला. प्रेस करायचं आहे आणि एक
एक ओढ आणायची आणि तू फील करायचं आणि रिलॅक्स करायचं आहे. जसं आकुंचन करतो तसं पूर्ण प्रेशर द्यायचं आहे, रिलॅक्स व्हायचं आहे, प्रेशर द्यायचं आहे, रिलॅक्स व्हायचं आहे. या पद्धतीने रिलॅक्स. नंतर दुसऱ्या साईडला कमीत कमी 4 ते 5 वेळा तुम्ही हे करू शकता. शक्य होईल तेवढं स्ट्रेट आणि या पद्धतीने. एक्झॅक्ट तुमच्या दोन्ही याच्यामध्ये ती घडी असणं आवश्यक आहे. पूर्ण शक्य होईल तेवढी ताकद घेऊन पायाला पूर्ण या पद्धतीने. देन रिलॅक्स. पूर्ण ओढ, नंतर रिलॅक्स. तो फील रिलॅक्स करणं फार आवश्यक आहे स्नायू तुमचे छान मजबूत आणि बळकट होण्यासाठी. नेक्स्ट आपण ह्या बँडसोबत किंवा तुम्ही ओढणी किंवा एखादं छोटं नॅपकिन्स घेऊ शकता लांब पद्धतीचं. या पद्धतीने मी पायामध्ये याला सेट करत आहे आणि पोश्चर स्ट्रेट असेल. याला शक्य होईल तेवढं या पद्धतीने एवढंच पहिलं करा. सुरुवातीला एकदम वर नको. होल्ड फ्यू सेकंड. पाय स्ट्रेट ठेवायचं आहे. आपल्या दिशेने बोटं पाहिजे आपल्याकडे. या पद्धतीने शक्य झाल्यास हे वर या पद्धतीने. होल्ड. पूर्ण प्रेशर तुम्हाला तो फील करायचा आहे. छान रिलॅक्स. दोन्ही साईडनी कमीत कमी 5 वेळा तुम्ही हे करू शकता. ओढणीने येऊ शकतं. सुरुवातीला एवढंच करा. खेच म्हणजे तुम्हाला पुन्हा वाकायची समोर गरज नाही. या पद्धतीने. आणि शक्य असेल तर एवढं स्ट्रेट. याचा अर्थ तुम्ही असं व्हायची गरज नाही आहे. या पद्धतीने आपल्याला कंट्रोल ठेवायचं आहे. इथे तो स्ट्रेच तुम्हाला येणार आहे, इथे ताण येणार आहे, इथे येणार आहे आणि नंतर रिलॅक्स. कमीत कमी 5 वेळा करणं आवश्यक आहे. गुडघेदुखीसाठी ही एक्सरसाइज जर नियमित तुम्ही 15 ते 20 मिनिट दररोज केली तर नक्कीच फरक जाणवेल. लक्षात ठेवा, योग हे सातत्याने घडतो, म्हणून सराव हे खूप महत्त्वाचा आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोवर स्वतःची काळजी घ्या आणि निरोगी राहा. धन्यवाद.